स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवलेल्या महायुतीचा खरा कस निकालानंतर लागलाय। त्यातही आधी पालकमंत्री पदावरून तिढा कायम असलेल्या रायगडमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचा नवा प्रश्न निर्माण झालाय। शिवसेना आणि राष्ट्रवादीने हा प्रश्न चांगलाच प्रतिष्ठेचा केल्याने तोडगा हाती येत नव्हता। अशा परिस्थितीमध्ये वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी रात्री बैठक झाली। त्यामध्ये अखेर रायगडचा तिढा सोडवण्यात यश आलंय। रायगड झडपेतील सत्ता समीकरणाचा पेच सुटला। रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपद महायुतीला विभागून। पंचायत समितींमध्येही महायुतीच्या माध्यमातून पदवाटप। रायगड जिल्हा परिषदेतील सत्ता समीकरणाचा गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पेच आता सुटलाय। रायगड जिल्हा परिषदेत महायुती सत्तेत बसणार आहे। गेले अनेक दिवस राष्ट्रवादी आणि शिवसेना या महायुतीतल्या घटक पक्षांमध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेवरून संघर्ष पेटला होता। दोन्ही पक्षांमध्ये शाब्दिक वाद होत असताना अंतिम निर्णय वरिष्ठ घेतील यावर दोन्ही पक्षांचे नेते कायम होते। अशा परिस्थितीत वर्षा बंगल्यावर मंगळवारी रात्री बैठक झाली। यात सहभागी झालेले मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीत रायगडचा तिढा सुटला। उद्या रायगड जिल्हा परिषदेमध्ये महायुतीची सत्ता येणार आहेत। शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी जसं महाराष्ट्रामध्ये महायुती सत्ता आहे त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यात तोच पॅटर्न राबवला जात आहे। आमचे वरिष्ठ नेते आदरणीय नामदार एकनाथ शिंदे साहेब, आमचे नेते आदरणीय भरतशेठ गोगावले यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे निर्णय घेऊन याही ठिकाणी आज माणगाव पंचायत समिती सभापतीसाठी सभापती शिवसेनेचा आणि उपसभापती राष्ट्रवादीचा अशा प्रकारचं या ठिकाणी आम्ही समझोता करून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये चांगलं वातावरण निर्मित होऊन येतं महायुतीची सत्ता संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये येते, त्याचं आम्ही स्वागत करतो। रायगड जिल्हा परिषदेत पहिलं 1.25 वर्ष भाजपचा अध्यक्ष असणार आहे। त्यानंतर 2.5 वर्ष शिवसेना आणि उरलेले 1.25 वर्ष राष्ट्रवादीचा अध्यक्ष असणार आहे। याचाच भाग म्हणून माणगाव पंचायत समितीमध्ये शिवसेनेचा सभापती आणि राष्ट्रवादीचा उपसभापती झाला आहे। प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड।